ह्या बंडलचा यूज कुठे होते तुम्हाला माहित आहे का? ते तर मलाही नाही माहित, पण मला हे बंडल नेऊन देणार नांदुऱ्याच्या बँकेत. पण हे माझोळ कसं आलं मी ते काऊन नेऊन देऊ राहिलो तो विषय लय लंबा आहे. बुलढाण्याहून आल्यावर आद्या हे बंडल मा घरीच विसरला होता, म्हणून त्या भुलककडले हे बंडल मी ना बँकेत आणून दिलं. पण मला थँक्यू म्हणत होता, म्हटलं पेट्रोलले पैसे देतो रे भाऊ. थँक्यू म्हणून काम भागते का कुठे? पेट्रोल लागते ना गाडीले. पण तठून निघलो मग आपल्या 360च्या स्पीडनं खामगाव. रोड सरळ अकोला जाते, पण आपल्याला खामगावले जाणं होता म्हणून रोडच्या खाली उतरून बायपासच्या खालून आलो मी खामगाव. सॉरी, खामगावात नाही, पहिले आलो घाटपुरी. लय दिवस झाले या मंदिरात येलच नव्हतो. म्हटलं आज नाहीतरी खामगावात आलो तर चला दर्शन घेऊन येऊ. आमच्या भागातलं जगदंबा देवीचं हे एक जागरूक मंदिर आहे. लोक दूरदूरून या ठिकाणी येतात, पण आज मंदिरात कोणीच दिसत नव्हतं, कारण की मंदिराचं काम चालू आहे, त्याच्यानं मंदिर बंद आहे. मग काय बाहेरूनच देवीचं दर्शन घेतलं आणि निघलो मंदिराच्या बाहेर. मला गाडीच्या नंबर प्लेट बनवून घेणं होत्या, त्यासाठी खामगावात येऊन मी आलो या दुकानावर. त्या ठिकाणी आपल्या नंबर प्लेटचे फॉन्ट सिलेक्ट करून एक शेतकरीचा लोगो बी घेतला. अर्धा घंटा लागेल म्हणत नंबर प्लेट बनवायला. म्हटलं काही वांधा नाही, तर लोक आपल्या इंडिकेटर लेन लाईटले जाया त्यापासून. इकडे आपल्याच नंबर प्लेटचं काम चालू होतं. गाडीच्या समोर टाक्यासाठी मी हा त्रिशूल निवडला. लगेच त्याला कटआउट केलं. आपल्या गाडीच्या समोरच्या ह्या पार्टवर जरा स्क्रॅच येल होते, म्हणून डायरेक्ट पुरा पार्टच बदलून टाकला, कारण की गाडीवर स्क्रॅच मला अजिबात चालत नाही. हा पार्ट मी ना 2 वर्षात 4 वेळा